नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. पुसद शहरात पसरलेली एक अफवा. पुसद शहरामधले जे पेट्रोल पंप आहेत ते बंद झालेले आहे आणि त्यानंतर पुसद शहरामधले जे पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल आहे याचा साठा संपलेला आहे आणि याचे परिणाम असे की मोठ्या प्रमाणावर जे वाहनधारक आहेत, दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आलेली आहे. पूर्ण तुम्ही रांगा बघू शकता. हे पूर्णतः दुचाकी वाहनधारक आहे. कशा प्रकारे या ठिकाणी यांनी गर्दी केलेली आहे. आता ही गर्दी जी आहे ही सकाळपासून सुरुवात झाली आहे. आता याची सुरुवात काल संध्याकाळ 8 वाजल्यापासून झाली होती. एक अफवा आणि रात्रीच्या 3 ते 4 वाजेपर्यंत पेट्रोल पंप चालू आणि तेही फुल्ल गर्दी. आता आपण जे संपूर्ण प्रतिक्रिया आहे हे जे वाहनधारक आहे यांच्याच मार्फत जाणून घेऊ ते कशा प्रकारे या ठिकाणी आले, नेमकं त्यांना कशा प्रकारे या ठिकाणचा अनुभव आला आहे, त्यांना कशा प्रकारे माहिती मिळाली की पेट्रोल स्टॉक संपलेला आहे आणि आपणही दुचाकी मध्ये पेट्रोल भरून घ्यायला पाहिजे. चला तर मग. काका नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? शेख हारून. कुठलचे आहे तुम्ही रहिवाशी? पुसद. तुम्ही किती वेळापासून या ठिकाणी उभे आहात? तकरीबन 1 से 1.5 घंटा हो गया है. तुम्हाला कशी माहिती मिळाली की या ठिकाणी पेट्रोल संपलेला आहे पुसद मध्ये? तरी कुछ कुछ लोगों ने ये बताया है कि पुसद का पेट्रोल खत्म हो चुका है, इसलिए हम यहाँ पर आ गए अभी पेट्रोल भरने के लिए. तुम्ही किती रुपयांचं पेट्रोल भरणार गाडीमध्ये? बस ज्यादा ज्यादा 200 रुपये का भरेंगे भैया. आता आपण हेही बघत आहे की मोठ्या प्रमाणावर आता जे कॅन आहेत 20-20, 25-25 लिटरच्या, तो लोक त्यामध्ये भरून नेत आहे पेट्रोल डिझेल. तर हे बरोबर वाटते का? स्टॉक बराबर तो नहीं लगता है, ऐसी बात बराबर नहीं है ये, क्योंकि यहाँ पर लोग लाइन में खड़े भी है, परेशान हाल पर खड़े भी है यहाँ पे. आता आपण जे आपले काका आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. आणखी एक दादा आहेत त्यांच्या मार्फतही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा नाव काय तुमचं? नाव सांगा ना. गजानन संभाजी निकम, कुठलचे रहिवाशी आहे? भोजला. भोजल्याचे? भोजल्यावरून पुसदला आहे तुम्ही हो सर. पेट्रोल साठी का? हो. तुम्हाला कशी माहिती मिळाली की बाबा पुसद मध्ये पेट्रोल संपलेला आहे म्हणून? चर्चा चालू आहे. चर्चा चालू होती म्हणून. हो. किती वेळापासून तुम्ही रांगेमध्ये उभे आहात? अर्ध्या तासापासून. अर्ध्या तासापासून. हो गाडीत नेमकं पेट्रोल किती भरणार आता तुम्ही? फुल का? हो फुल भरणार? हो. सध्या गरज वाटते का तुम्हाला फुल भरायची आहे म्हणून? वाटत नाही पण असायला पाहिजे. हो, असाय पाहिजे. आता ज्याप्रमाणे महत्वाची बाब म्हणजे अशी की ही संपूर्ण जी माहिती आहे, जी लिगल माहिती आहे, पेट्रोल आहे नाही आहे किंवा LPG सिलेंडरचा पुरवठा होत आहे का यावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा असते ती जिल्हा लेवलची असते. आता जिल्हा लेवलवर सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आपण स्वतः जिल्हा कार्यालयाशी जिथून माहिती प्रसारित होते आणि सर्वत्र नियंत्रण ठेवलं जाते यांच्याही संपर्क केला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुबलक पुरवठा हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल असो, डिझेल असो किंवा LPG सिलेंडर असो यांचा. परंतु एक अफवा आणि मोठ्या प्रमाणावर जे गर्दी आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर आपल्याला दिसत आहे. आता बरेच जे पेट्रोल पंप आहे इथलचा स्टॉक सुद्धा संपलेला आहे. परंतु जे टँकर आहे, जे ट्रक आहे पेट्रोल डिझेलचे ते चालूच आहे. आता एक महत्वाची बाब म्हणजे जर पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपला असं आपण जर समजलं असतं तर मग जे टँकर आहे, जे ट्रक आहे, जे पुसदमध्ये येत आहे बाहेर गावून ते आलेच नसते. परंतु आनंदाची बाब म्हणजे ते टँकर, ते ट्रक येत सुद्धा आहे आणि पेट्रोल दिल्या सुद्धा जात आहे. आता इथे मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे आपण बघत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी असो, चारचाकी असो हे जमा झाले आहे आणि कॅन सुद्धा 20-20, 30-30, 40 लिटर आणि 50-100 लिटरचे सुद्धा यामध्ये पेट्रोल डिझेलचा स्टॉक हे जमा करून ठेवत आहे. आता हा स्टॉक संचय करणं हे कितपत योग्य आहे हे प्रेक्षक म्हणून तुम्ही सुद्धा सांगा. आता महत्वाची बाब म्हणजे जे स्टॉक करून व्यक्ती ठेवत आहे त्यांच्यावर पोलीस प्रशासन असो किंवा पुरवठा विभाग असो यांचे कडक लक्ष आहे. कारण की ते एक ज्वलनशील पदार्थ आहे आणि कधीही पेट घेऊ शकतो. उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे साठवणूक करणाऱ्यांनो तुम्ही सुद्धा सावधान राहा. आणखी इंटरेस्टिंग जे जनतेचे मत आहे ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.